नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरला आपण रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन, ओपेरॉन, कन्सेप्ट ऑफ ओपेरॉन ह्याचा स्टडी केला होता. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला जिनोमिक्स अँड ह्युमन जिनोम प्रोजेक्ट ही कन्सेप्ट शिकायची आहे. अतिशय इंटरेस्टिंग आहे. कोणी कोणी काय काय केलं, कसं कसं हा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट तयार झाला हे आजच्या लेक्चरमधून आपल्याला शिकायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहिली कन्सेप्ट कुठली? जिनोमिक्स. ह्या ठिकाणी आपल्याला जिनोमिक्स शिकायचं. त्याच्या आधी आपल्याला जिनोम बघायचं. जिनोम म्हणजे काय, जिनोम आणि जिनोमिक्स यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे हे थोडक्यामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचं. जिनोम म्हणजे काय तर टोटल जेनेटिक कॉन्स्टिट्यूएंट ऑफ ऑर्गॅनिझम मध्ये असणारे टोटल जेनेटिक कॉन्स्टिट्यूएंट. एकदम साधी आणि सोपी डेफिनेशन आहे. टोटल जेनेटिक कॉन्स्टिट्यूएंट ऑफ एन ऑर्गॅनिझम ह्याला काय म्हणतो आपण? जिनोम म्हणतो. म्हणजे तो ऑर्गॅनिझम हॅप्लॉइड असेल, डिप्लॉइड असेल, ट्रिप्लॉइड असेल, तर त्याच्यामध्ये असणारे जे जीन्स आहेत, टोटल जेनेटिक जे रिलेटेड जीन्स जे कॉन्स्टिट्यूएंट आहे त्याच्यामध्ये जे कॉन्स्टिट्यूएंट आहे ह्याला काय म्हणतो आपण? जिनोम म्हणतो. आणि ही टर्म कोणी इंट्रोड्यूस केलेलं आहे? विंकलर 1920 मध्ये ही टर्म इंट्रोड्यूस केलेली आहे. आता कम्प्लीट कॉपी ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन ह्याच्यामध्ये अल्टरनेटिव्हली इट इज काय, जर आपण दुसऱ्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं तर कम्प्लीट कॉपी ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन और कम्प्लीट सेट ऑफ क्रोमोसोम, मोनोप्लॉइड असेल, हॅप्लॉइड असेल किंवा डिप्लॉइड ऑर्गॅनिझम असेल तर जेनेटिक इन्फॉर्मेशन जे आहे कम्प्लीट कॉपी. जिनोम मध्ये काय येणार आहे? कम्प्लीट. डीएनए वरती जे जे काय काय आहे, जी जी इन्फॉर्मेशन कोड स्वरूपात जे आहे, ट्रिपलेट आपण बघितलं होतं, ह्या कोडॉन्स असतात डीएनए वरती, सिंगल स्टँड आहे, ह्याच्या स्वरूपात जी जी इन्फॉर्मेशन येते त्याला आपण काय म्हणतो? जिनोमिक्स म्हणतो. जेनेटिक इन्फॉर्मेशन, कम्प्लीट कॉपी ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन इट इज ऑल्सो कॉल्ड एज का जिनोम, किंवा वन कम्प्लीट सेट ऑफ क्रोमोसोम इट ऑल्सो कॉल्ड एज का जिनोम ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. ओके. आता जिनोमिक म्हणजे काय तर आता हे आपण जिनोम मध्ये काय म्हटलं तर कम्प्लीट इन्फॉर्मेशन कोणाची? जेनेटिक इन्फॉर्मेशन. आता जिनोमिकचं ज्यावेळेस आपण स्टडी करतो तर स्टडी ऑफ जिनोम थ्रू द अनालिसिस, ह्या जिनोमचा म्हणजे कम्प्लीट इन्फॉर्मेशन जी डीएनए वरती आहे रिलेटेड टू काय? जेनेटिक्स, म्हणजे जे पास होणार आहेत वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन, जे कॅरेक्टर पास होणार आहेत हे इन्फॉर्मेशनचं ह्या ठिकाणी जेनोमिक्स मध्ये काय केलं जातं तर ॲनालिसिस केलं जातं, सिक्वेन्सिंग केलं जातं आणि मॅपिंग ऑफ जीन. जीन इज द काय, दॅट आर द स्मॉल सेगमेंट ऑफ काय? डीएनए. डीएनएचं काय? स्मॉल सेगमेंट आहे. आणि ह्या जीनचं ॲनालिसिस केलं जातं की त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या न्यूक्लियोटाइड्स आहेत, सिक्वेन्सिंग काय आहे त्याचं, आणि त्याचं काय केलं जातं? मॅपिंग केलं जातं विथ द स्टडी ऑफ देअर फंक्शन, आणि त्याचं जे फंक्शनिंग काय आहे. फॉर एक्झाम्पल एवढी सिक्वेन्स आहे डीएनए वरती, हे नायट्रोजन बेस आहेत, आणि ह्या नायट्रोजन बेसचं फंक्शनिंग काय आहे, हे कशासाठी मदत करतं? प्रोटीन सिंथेसिससाठी करतं का अजून कशासाठी करतं? किंवा आपल्या शरीरामधले जे बॉडी ऑर्गन जे डेव्हलप होतात, इच अँड एव्हरी ऑर्गन काय होत असतात? डेव्हलप होत असतात. म्हणजे त्याचं फंक्शनिंग ॲक्च्युली काय आहे ह्याच्यासाठी काय होत असते? ह्याची मदत होत असते. म्हणजे थोडक्यामध्ये जिनोम आणि जिनोमिक्स हे काय डिफरंट कन्सेप्ट आहे. जिनोम म्हणजे काय तर होल कॉन्स्टिट्यूएंट, म्हणजे जेनेटिक कॉन्स्टिट्यूएंट ऑफ ऑर्गॅनिझम, म्हणजे टोटल जेनेटिक कॉन्स्टिट्यूएंट येणार. आणि जिनोमिक्स म्हणजे काय? स्टडी ऑफ जिनोम थ्रू अनालिसिस, सिक्वेन्सिंग अँड मॅपिंग ऑफ जीन. अनालिसिस, सिक्वेन्सिंग अँड मॅपिंग ऑफ जीन अलॉंग विथ द स्टडी ऑफ देअर फंक्शन. त्याचं फंक्शनिंग काय आहे हे सगळं काय येणार ह्याच्यामध्ये? जिनोमिक्स मध्ये येणार आहे. मित्रांनो, हे जे जिनोमिक्स आहे हे सिक्वेन्सिंग जे आहे हे ऑलरेडी काही ॲनिमलमध्ये काय केलेलं आहे? जिनोमचं सिक्वेन्सिंग. आणि ते ॲनिमल कशासाठी आपण आता यूज करतो तर दॅट आर यूज टू कम्पॅरेटिव्ह स्टडी ऑफ ह्युमन बिंगचं जे ह्युमन जिनोम प्रोजेक्ट चालू आहे त्याचं ॲनालिसिस केल्यानंतर त्याच्यासाठी काय केलं? कम्पॅरेटिव्ह स्टडीसाठी आपण तो वापरतो. आता हे कुठले प्राणी आहेत तर ईस्ट ॲनिमल्स आहेत किंवा ऑर्गॅनिझम्स आहेत. ईस्ट ड्रॉसोफिला माऊस यांचं जिनोम जो आहे ऑर्डर टू फॅसिलिटेट कम्पॅरेटिव्ह स्टडी टू ह्युमन अँड अदर ऑर्गॅनिझम कॉमनली युज्ड फॉर जेनेटिक स्टडी इन द लॅबोरेटरी. आता हे जे स्मॉल ऑर्गॅनिझम्स आहेत ह्या स्मॉल ऑर्गॅनिझम मध्ये पहिल्यांदा काय केलेलं
जिनोमिक्स केलं, त्याचं सिक्वेन्सिंग केलेलं कोणाचं, ईस्ट, ड्रॉसोफिला आणि माऊस जिनोमचं. हे कशासाठी केलं तर कम्पॅरेटिव्ह स्टडी बिटवीन ह्युमन अँड अदर ऑर्गॅनिझम. ह्या ह्युमन आणि अदर ऑर्गॅनिझम मध्ये ह्यांच्यामध्ये काही सिमिलॅरिटीज आहे का डिसिमिलॅरिटीज आहे ह्याच्यासाठी हे वापरलं जातं जेनेटिक स्टडी इन द लॅबोरेटरी. त्यानंतर काळाच्या ओघामध्ये काय सेव्हरल ॲडिशनल जिनोम जे आहेत हे काय नाव आयदर ॲक्टिव्हली बिईंग सिक्वेन्स्ड ऑर स्ट्रॉंगली कन्सिडर फॉर सिक्वेन्सिंग. आणि त्यानंतर अजून काही मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, बीज असेल, टोमॅटो असेल, ह्या किंवा अदर क्रॉप आहेत, ह्या क्रॉपचं काय केलेलं आहे, सिक्वेन्सिंग केलेलं आहे. आणि हे सिक्वेन्सिंगमुळे काय फायदा होणार आहे तर कम्पॅरेटिव्ह स्टडी जो आहे ह्युमन जिनोम असेल किंवा अदर ॲनिमलचं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी कळणार आहे. आता हे जे जिनोमिक्स जे आहे हे किती दोन प्रकारे आपण ह्याचं काय करतो क्लासिफिकेशन करतो. क्लासिफिकेशन किती दोन टाईपमध्ये करतो, एक स्ट्रक्चरल जिनोमिक्स आणि दुसरा कुठला फंक्शनल जिनोमिक. एक स्ट्रक्चरल आणि दुसरा कुठला फंक्शनल. आता स्ट्रक्चरल आणि फंक्शनल जिनोमिक्समध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. ह्याच्यामध्ये जे सिक्वेन्सिंग केलं जातं किंवा काय केलं जातं हे सगळं डिफरंट आहे. स्ट्रक्चरल जिनोमिकमध्ये काय पाहिलं जातं, इन्व्हॉल्व मॅपिंग, सिक्वेन्सिंग अँड ॲनालिसिस ऑफ जिनोम. हा जो जिनोम आहे हा जो DNA मॉलिक्यूल आहे ह्या DNAचं काय केलं जातं, मॅपिंग केलं जातं, सिक्वेन्सिंग केलं जातं आणि त्याचं ॲनालिसिस कोणामध्ये स्ट्रक्चरल जिनोमिक्समध्ये केलं जातं. फंक्शनल जिनोमिक्समध्ये काय केलं जातं तर इट डील विथ द स्टडी ऑफ फंक्शन ऑफ ऑल जीन सिक्वेन्स अँड देअर एक्सप्रेशन इन द ऑर्गॅनिझम. ज्या आपण स्ट्रक्चरल जिनोमिक्समध्ये ज्या जीनचं मॅपिंग केलेलं आहे, सिक्वेन्स केलेलं आहे, ॲनालिसिस केलेलं आहे ह्या जीनचं, त्या जीनचं फंक्शनल जिनोमिक्समध्ये काय केलं जातं, स्टडी ऑफ फंक्शन. ज्या ऑल जीन सिक्वेन्स केलेले आहेत ज्या स्ट्रक्चरल जीनमध्ये त्या जीनचं काय केलं जातं, फंक्शन बघितलं जातं. ते काय कार्य करतात, त्याचं फंक्शन काय, ॲक्च्युली ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये त्याचं फंक्शन काय आहे. आता आपण बघतो की एक ऑर्गन जर बघितलं आपलं, फॉर एक्झाम्पल लंग्स घेतलं तर काय प्युरिफिकेशन ऑफ गॅसेस काय होतं लंग्समध्ये होतं, म्हणजे ऑक्सिजन मिसळलं जातं आणि कार्बन बाहेर सोडलं जातं. ओके, हे आपल्याला फंक्शन माहिती आहे. परंतु त्या ठिकाणच्या जीन्स आहेत हे सिक्वेन्सिंग केलं तर त्याच्यामध्ये अजून काहीतरी फंक्शनिंग असणार आहे. हे सगळं फंक्शनिंग जे आहे त्या ठिकाणी काय केलं जातं, ह्याच्यामध्ये स्टडी केला जातो. कशामध्ये, फंक्शनल जिनोमिक्समध्ये. जे जीन्स आहेत सिक्वेन्स केलेलं त्याचं फंक्शन, त्याचप्रमाणे एक्सप्रेशन इन ऑर्गॅनिझम्स आणि त्याचं एक्सप्रेस म्हणजे लंग्स तयार होण्यासाठी कुठल्या जीन्स रिस्पॉन्सिबल आहेत आणि त्याचं फंक्शनिंग एक्सप्रेस होण्यासाठी म्हणजे त्या पुढच्या जी पिढी आहे, नेक्स्ट जनरेशन आहे, ह्याच्यामध्ये ते एक्सप्रेस होण्यासाठी त्या ऑर्गॅनिझमसाठी जे सगळं आपण म्हणतो काय म्हणतो त्याला दिसून येतं, फंक्शनिंग होतं, हे सगळं कशामध्ये फंक्शनल जिनोमिक्समध्ये केलं जातं. आता हे जिनोमिक्सचं स्टडी कशाला करायचं, ह्याचं काहीतरी ॲप्लिकेशन आहे. हे जिनोमिक्स कशासाठी स्टडी करायचं ह्याचं आपल्याला काय करायचं, आता ॲप्लिकेशन बघायचं. ॲप्लिकेशन ऑफ जिनोमिक्स. आता हे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल जिनोमिक्स हे कशासाठी यूज केलं जातं, डिफरंट पर्पज, अनेक पर्पजसाठी काय केलं जातं. हे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल जिनोमिक्सचं आपण काय करतो, स्टडी करतो. तर पहिलं काय तर इम्प्रुव्हमेंट ऑफ क्रॉप प्लांट, ह्युमन हेल्थ अँड लाईव्हस्टॉक. जे क्रॉप प्लांट आहेत म्हणजे जे आपण पिकं घेतो हे क्रॉप प्लांटचं इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी स्ट्रक्चरल अँड फंक्शनल जिनोमिक्सचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे ह्युमन हेल्थ सुधारण्यासाठी, हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम मिनिमाइज करण्यासाठी ह्या जिनोमिक्सचा काय केलं तर आपण स्टडी करतो. त्याचप्रमाणे इम्प्रुव्हमेंट इन द लाईव्हस्टॉक, जे आपले पाळीव प्राणी आहेत ह्या पाळीव प्राण्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी ह्या जिनोमिक्सचा आपण काय किंवा स्ट्रक्चरल फंक्शनल जिनोमिक्सचा काय करत असतो, यूज करत असतो. त्याचप्रमाणे नॉलेज अँड अंडरस्टँडिंग एक्वायर्ड फ्रॉम जिनोमिक रिसर्च कॅन बी applied in number of different sectors including medicine, biotechnology and social science. आता हे जे जिनोमिक्सचं जो स्टडी आपण करणार आहे
हे कशासाठी करतं तर हे जे जिनोमिक रिसर्च आहे ह्या कोणामध्ये अप्लाइड इन अ नंबर ऑफ डिफरंट सेक्टर, अनेक वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आपण ह्याचा नॉलेज जे आलेलं आहे आपल्याला स्टडी केल्यानंतर जिनोमिक्सचं हे आपण अप्लाय करू शकतो. फॉर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर मेडिसिनल बायोलॉजी, जे मेडिसिनल बायोलॉजी आहे ह्याच्यामध्ये आपण ह्याचा उपयोग करू शकतो, किंवा बायोटेक्नॉलॉजी आहे. आपण ते बायोटेक्नॉलॉजी जे आहे वास्ट कन्सेप्ट आहेत ह्या सगळ्या मेडिसिन, बायोटेक्नॉलॉजी किंवा सोशल सायन्स ह्याच्यामध्ये हे नॉलेज आपण काय करू शकतो तर अप्लाइड करू शकतो. त्याचप्रमाणे हे जिनोमिकचं स्टडी केल्यानंतर आपल्याला इट इज हेल्पफुल फॉर ट्रीटमेंट ऑफ जेनेटिक डिसऑर्डर थ्रू जीन थेरपी. जीन थेरपीचा वापर करून आपण जे जेनेटिक डिसऑर्डर आहेत जे वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशनमध्ये ट्रान्सफर होतात जेनेटिक डिसऑर्डर, त्या डिसऑर्डरवरती आपण काय करू शकतो मात करू शकतो. बाय युजिंग जीन थेरपीचा उपयोग करून आपण मात करू शकतो. आता इन जनरल जर बघायचं म्हटलं तर एक्झाममध्ये जर तुम्हाला प्रश्न आला ॲप्लिकेशन ऑफ जिनोमिक्स, तर हे ऑलरेडी लिहायचे आणि ह्या 3 लाईन मस्ट बी इन्क्लुडेड करायचं त्या ठिकाणी. आता जिनोमिक्स कशासाठी वापरलं जातं, युज्ड इन ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चर फील्डमध्ये कशासाठी जिनोमिक यूज केलं जातं तर ट्रान्सजेनिक क्रॉप डेव्हलप करण्यासाठी. कुठलं क्रॉप, ट्रान्सजेनिक क्रॉप. ट्रान्सजेनिक क्रॉप काय आहे तर ह्या ठिकाणी 2 भिन्न डिफरंट क्रॉप एकत्र केले जातात आणि त्यांच्यापासून मोर डिझायरेबल क्रॉप काय होतं या ठिकाणी तयार होतं. सेकंड महत्त्वाचं ॲप्लिकेशन काय तर जेनेटिक मार्कर डेव्हलप इन जिनोमिक्स विच ॲप्लिकेबल इन फॉरेन्सिक ॲनालिसिस. जे फॉरेन्सिक सायन्स जे आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे सगळ्याच गोष्टीच्या दृष्टिकोनातून. आपल्याला ते फॉरेन्सिक सायन्स तुम्ही क्राईममध्ये फॉरेन्सिक सायन्सचा जास्त उपयोग होतो. आफ्टर BSc फॉरेन्सिक सायन्स इन MSc असा 2 वर्षाचा कोर्स आहे तुम्ही करू शकता. तर जेनेटिक मार्कर्स डेव्हलप इन जिनोमिक्स हॅव ॲप्लिकेशन इन फॉरेन्सिक सायन्स. हे फॉरेन्सिक सायन्समध्ये ॲप्लिकेशन आहे. त्याचप्रमाणे जिनोमिक्स कॅन लीड टू इंट्रोड्यूस न्यू जीन इन मायक्रोब्स टू प्रोड्यूस एन्झाइम. आणि जिनोमिक्स अजून काय मदत करू शकतो आपल्याला तर मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत त्या मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये आपण काय न्यू जीन इन्सर्ट करू शकतो बाय द स्टडी ऑफ जिनोमिक्स. हे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, ह्या मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये आपण काय करू शकतो न्यू जीन इंट्रोड्यूस करू शकतो. आणि न्यू जीन इंट्रोड्यूस केल्यानंतर ना हे मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतील एक विशिष्ट प्रकारचं एन्झाईम प्रोड्यूस करतील, काय एन्झाईम सिक्रेट करतील. आणि हे एन्झाईमचा उपयोग आपण काय थेरपेटिक असेल किंवा प्रोटीन सिंथेसिस असेल किंवा इव्हन सिंथेसिस ऑफ काय बायोफ्युल, सध्या इंधन आपण म्हणतो इंधन सुद्धा बायोफ्युल जे आहे हे बायोफ्युल सिंथेसिससाठी सुद्धा ह्या एन्झाईमचा उपयोग होऊ शकतो. तर अशा प्रकारे ॲप्लिकेशन ऑफ जिनोमिक्स ह्याच्यावरती 2 मार्काचा प्रश्न एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. पुढचा जो आहे कुठला ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. कुठला पॉईंट आहे ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट हा कधी चालू झाला तर 1990 साली हा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट जो आहे हा चालू झाला होता अंडर कोणाच्या इंटरनॅशनल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ह्युमन जिनोम ऑर्गनायझेशन. बघा कोणाच्या अंडर चालू झाला होता इंटरनॅशनल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ह्युमन जिनोम ऑर्गनायझेशन. शॉर्ट फॉर्ममध्ये आपण ह्याला HUGO म्हणतो. काय म्हणतो HUGO म्हणतो. दिस प्रोजेक्ट वॉज कोऑर्डिनेटेड बाय US डिपार्टमेंट ऑफ एनर्जी अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ. आणि ह्याच्यावर कोणी कोऑर्डिनेशन कोणाच्या US डिपार्टमेंट कुठलं एनर्जी अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ यांच्या सहाय्याने हा प्रोजेक्ट चालू झाला होता. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये इंटरनॅशनल पार्टनर सुद्धा होते. युनायटेड किंगडम असेल, फ्रान्स, जर्मनी, इंडिया आणि चायना. युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, जपान, इंडिया आणि चायना ह्यांच्या पार्टनरशिपमध्ये हा प्रोजेक्ट रन झालेला आहे. आता हा प्रोजेक्ट आपण म्हटलं होतं की 1990ला चालू झाला होता आणि कंप्लीट कधी झालं आहे बघा हा 2003ला कंप्लीट झालेला आहे. म्हणजे जवळपास 12-13 वर्ष हा प्रोजेक्ट चालला होता.
आणि ह्युमन जिनोम प्रोजेक्ट मल्टीनॅशनल रिसर्च प्रोजेक्ट होता आणि ह्या मेन एम हा मल्टीनॅशनल अनेक राष्ट्रांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतल्यामुळे ह्याला काय म्हटलं मल्टीनॅशनल रिसर्च आहे आणि डिटरमाइन ह्याच्यातलं मेन एम जे आहे डिटरमाइन द जिनोमिक स्ट्रक्चर ऑफ ह्युमन बिंगचं जिनोमिक स्ट्रक्चर जे आहे हे डिटरमाइन करण्याचं मेन एम कोणाचं होतं तर ह्या ह्युमन जिनोम प्रोजेक्टचं होतं. आता ह्या ह्युमन जिनोम प्रोजेक्टचं जे मेन एम आहे ते आपण थोडक्यामध्ये शिकूया. एक्झाममध्ये मला 2 मार्काचा प्रश्न येतो की गिव्ह द एम ऑफ ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. काय प्रश्न येतो तर गिव्ह द एम ऑफ ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. आपण म्हटलंय की डीएनए ह्युमन बिंगमध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन कोण कॅरी करते किंवा सगळ्या ॲनिमलमध्ये तर डीएनए करतो. हा डीएनएवरती काय असतात न्यूक्लियोटाइड काय असतात सिक्वेन्स असतात. हे मॅपिंग द आयदर ह्युमन जिनोम पहिलं एम काय याचं तर मॅपिंग द आयदर ह्युमन जिनोम ॲट लेवल ऑफ न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स. कोणाचं मॅपिंग करायचं तर ह्युमन जिनोमचं करायचं आहे. कुठल्या लेवलला करायचं तर न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स. ह्या ज्या न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स आहेत ह्या डीएनएवरती जे आहेत ह्या न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सला काय करायचं ह्याचं मॅपिंग करायचं आहे. पहिलं एम आहे. दुसरं एम आहे काय टू स्टोअर इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम दोज प्रोजेक्ट इन डाटाबेस. आता ह्याच्यावरती जी सिक्वेन्सिंग आहे हे हा जीन जो आहे हा कुठल्या कॅरेक्टरिस्टिक्स क्रिएट करतो म्हणजे एक्सप्रेशन काय होतं ह्याचं हे सगळं जो इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी भेटणार आहे ह्या प्रोजेक्टमधून ही डाटाबेसच्या स्वरूपात काय करायची स्टोअर करायचं हे दुसरं एम होतं. कशाच्या स्वरूपात डाटाबेस. टू स्टोअर द इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम प्रोजेक्ट इन डाटाबेस. तिसरं जे एम आहे हा जो डाटाबेस तयार झालेला आहे ह्या डाटाबेसचं ॲनालिसिस करायचं. परंतु ॲनालिसिस करताना त्याला काहीतरी साधनाची गरज असते म्हणजे त्यासाठी काय डेव्हलपमेंट ऑफ टूल्स अँड टेक्निक. तिसरे एम काय टू डेव्हलप टूल्स अँड टेक्निक फॉर ॲनालिसिस ऑफ डाटा बेस. हा जो डाटाबेस तयार झालेला आहे ह्या डाटाबेसचं ॲनालिसिस करण्यासाठी काहीतरी टूल्स पाहिजेत त्याचप्रमाणे टेक्निक पाहिजे. हे टेक्निक डेव्हलप करण्याचं काम ह्या प्रोजेक्टमधून होणार होतं. हे झालं तिसरं एम. चौथं एम काय तर ट्रान्सफर द रिलेटेड टेक्नॉलॉजी टू द प्रायव्हेट सेक्टर सच ॲज इंडस्ट्रीज. आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे टूल्स डेव्हलप केलेले आहेत टेक्नॉलॉजी जी डेव्हलप केलेली आहे कशाची ह्या ह्युमन जिनोम प्रोजेक्टची ही टेक्नॉलॉजी जे रिलेटेड टेक्नॉलॉजी असेल कुणाच्या ह्युमन HPGच्या ही कुणामध्ये ट्रान्सफर करायची तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये. कुणामध्ये प्रायव्हेट सेक्टर. आता प्रायव्हेट सेक्टर म्हटलं तर त्याच्यामध्ये काय येणार आहेत तर इंडस्ट्रीज येणार आहेत आणि ह्या इंडस्ट्री काय करतील ह्याच्यावरती जे सोल्युशन आहेत आपण ऑलरेडी बघितलेलं आहे जिनोमिकचं ॲप्लिकेशन काय आहे तर त्या ॲप्लिकेशननुसार ते काय करतील मेडिसिनल असेल बायोटेक्नॉलॉजी असेल किंवा सोशल सायन्स असेल किंवा क्रॉप रिलेटेड असतील किंवा ह्युमन हेल्थ असतील किंवा लाईव्ह स्टॉक असेल ह्या इंडस्ट्रीज आहेत रिलेटेड ह्यांच्याकडे काय करायचे ट्रान्सफर करायचे आणि ह्युमनसाठी बेनिफिशियल जे प्रोडक्ट आहे ते काय करायचे तयार करायचे. पाचवं जे आहे आणि शेवटचं जे एम आहे टेकिंग केअर ऑफ लिगल इथिकल अँड सोशल इश्यू विच मे अरायजेस फ्रॉम प्रोजेक्ट. आणि काय काय वेळेस बघा लिगल असतील किंवा इथिकल असतील किंवा सोशल इश्यूज काय होतात त्या ठिकाणी तयार होतात आणि हे तयार होऊ नयेत म्हणून ज्यावेळेस हा प्रोजेक्ट अरायझिंग फ्रॉम द प्रोजेक्ट चालू झाल्यानंतर ना ह्याबद्दल काय करायची केअर घ्यायची. म्हणजे कुठल्या समाज असेल किंवा सोशल आपण म्हणतो इथिकल व्हॅल्यू असतील एखाद्याची किंवा लिगल परमिशन असेल किंवा काय असेल ह्याच्याबद्दल कुठलीही तक्रार येता कामा नये अशा प्रकारची केअर ह्या प्रोजेक्टमध्ये घेतलेली आहे. अशा प्रकारचे काय हे जे मेन एम जे आहेत प्रोजेक्टचे आहेत परत एकदा सांगतो. पहिला एम आहे काय मॅपिंग एंटायर ह्युमन जिनोम ॲट द लेवल ऑफ काय न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स. दुसरा एम काय टू स्टोअर द इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम द प्रोजेक्ट इन डाटाबेस. डाटाबेसमध्ये इन्फॉर्मेशन ठेवायची.
त्याचप्रमाणे ह्या डाटाबेसला डेव्हलप टूल्स अँड टेक्निक फॉर ॲनालिसिस ऑफ द डाटाबेस. चौथं जे आहे ट्रान्सफर ऑफ रिलेटेड टेक्नॉलॉजी टू द प्रायव्हेट सेक्टर सच एज इंडस्ट्री. आणि शेवटचं टेकिंग केअर ऑफ लिगल इथिकल अँड सोशल इश्यूज विच मे अराइज फ्रॉम द प्रोजेक्ट. अशा प्रकारचे काय मेन एम ऑफ द प्रोजेक्ट आहेत. आता जर आपण ह्युमन जिनोम प्रोजेक्ट बघितला, हा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट जर बघितला तर दॅट आर क्लोजली असोसिएटेड विथ रॅपिड डेव्हलपमेंट ऑफ न्यू एरिया इन द बायोलॉजी. न्यू एरिया क्लोजली असोसिएटेड, ह्युमन जिनोम प्रोजेक्ट क्लोजली असोसिएटेड विथ न्यू एरिया किंवा न्यू इरा म्हणेल इन द बायोलॉजी. त्याला काय म्हणतो आपण? बायो इन्फॉर्मॅटिक्स. आफ्टर BSc अगेन 2 इयर कोर्स आहे हा बायो इन्फॉर्मॅटिक्सचा, MSc इन बायो इन्फॉर्मॅटिक्स. आणि ह्याच्यामध्ये आपण मेडिसिनल रिलेटेड, ह्युमन बिंगच्या रिलेटेड काय करू शकतो? स्टडी करू शकतो. आणि ह्या न्यू एरिया ह्या ठिकाणी काय झालेला चालू झालेला न्यू एरिया ऑफ बायोलॉजी आहे. द वर्क ऑफ ह्युमन जिनोम प्रोजेक्ट अलाउड टू रिसर्चर बिगन टू अंडरस्टँड ब्लूप्रिंट अँड बिल्डिंग अँड कॉन्स्ट्रक्टिंग ऑफ ह्युमन जिनोम. आणि ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर वर्क ऑफ ह्युमन जिनोम प्रोजेक्ट अलाउड टू रिसर्चर टू अंडरस्टँड द ब्लूप्रिंट. ह्युमन जिनोम प्रोजेक्टची जी ब्लूप्रिंट आहे हे सगळं नॉलेज जे आहे तो रिसर्च जे सायंटिस्ट आहेत त्यांना काय होणार आहे? माहिती होणार आहे. आणि कन्स्ट्रक्टिंग ह्युमन जिनोम्स. आणि त्याचप्रमाणे रिसर्चर जे आहेत हे काय अजून लर्न करतील ह्या प्रोजेक्टमधून तर फंक्शनिंग ऑफ जीन अँड प्रोटीन. फंक्शनिंग कोणाचं? जीनचं आणि प्रोटीनचं. दिस नॉलेज जे आहे हे नॉलेज कशासाठी उपयोगी पडणार आहे? विल हॅव मेजर इम्पॅक्ट इन द फील्ड ऑफ काय मेडिसिन असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल अँड लाईफ सायन्स. मेडिसिन असेल, जे मेडिसिनल इंडस्ट्रीज आहेत त्यांच्यामध्ये हे महत्त्वाचं आहे. बायोटेक्नॉलॉजीची इंडस्ट्री भरपूर आहेत. त्याचप्रमाणे लाईफ सायन्समध्ये काय ह्याचा मोठ्या प्रमाणात यूज होणार आहे. आणि त्याच्यामुळे HPG जे आहे तर काही व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट काय ह्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. आता ह्युमन जिनोम प्रोजेक्टमधून आपल्याला काय मिळतं तर इट प्रोव्हाइड कम्प्लीट अँड ॲक्युरेट सिक्वेन्स ऑफ 3 बिलियन DNA बेस पेअर दॅट मेक द ह्युमन जिनोम अँड फाइंड आउट द एस्टिमेटेड नंबर ऑफ जीन्स. तर ह्या ह्युमन जिनोम प्रोजेक्ट जो आहे हा साधारणतः किती 13 वर्ष चाललेला आहे. आणि ह्या 13 वर्षाचं फलित म्हणून जो DNA मॉलिक्यूल आहे ह्या DNA मॉलिक्यूलवरती 3 बिलियन बेस पेअर त्या ठिकाणी सापडलेले आहेत. किती निष्पन्न काय झालं त्याच्यामध्ये किती आयडेंटिफाय केलं त्याने? 3 बिलियन बेस पेअर. बिलियन म्हटलंय, मिलियन नाही हा. 3 बिलियन बेस पेअर काय केलं त्या ठिकाणी आयडेंटिफाय केलेले आहेत. आणि त्याच्यावरून इस्टिमेटेड नंबर ऑफ ह्युमन जीनचा जो इस्टिमेटेड नंबर आहे तो काढलेला आहे. आता हा इस्टिमेटेड नंबर किती आहे तर 33,000 जीन हॅज बीन इस्टिमेटेड टू बी प्रेझेंट इन द ह्युमनमध्ये किती 33,000 जीन प्रेझेंट आहेत. बघा किती मोठ्या प्रमाणात जीन्स आहेत. एवढे जीन्स कोणामध्ये आहेत? ह्युमन बिंगमध्ये आहेत. त्याचप्रमाणे ह्या ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये अजून काही ऑर्गॅनिझममध्ये काय केलेलं आहे? हे सिक्वेन्सिंग केलेलं आहे. जिनोमिक्स सेव्हरल अदर ऑर्गॅनिझम सच एज बॅक्टेरिया असेल, इकोलाय असेल, एग्लॅन्स असेल म्हणजे नॉन पॅथोजेनिक निमॅटोड्स आहेत, सॅक्रोमायसिस सर्व्हिसी ईस्ट, ड्रॉसोपेला फ्रूट प्लांटमध्ये राईस, ॲबिडॉप्सिस, मस्क्युलस माऊस. हे जे ॲनिमल्स आहेत ह्या ॲनिमल्समध्ये हे काय केलेलं आहे तर ह्युमन HPG जो आहे प्रोजेक्ट काय जिनोमिक जे आहे तो काय केलेला आहे? आयडेंटिफाय केलेला आहे आणि कंपॅरेटिव्ह स्टडी केलेलं आहे. कंप्लीट जिनोम ऑफ सिक्वेन्स ऑफ दोज मॉडेल ऑर्गॅनिझम विल बी युजफुल फॉर कंपॅरेटिव्ह स्टडी विच अलाव रिसर्चर टू स्टडी द जीन फंक्शन ऑफ दोज ऑर्गॅनिझम. आणि कंप्लीट जिनोम सिक्वेन्स जो आहे
ऑफ दोज ऑर्गॅनिझम विल युजफुल फॉर कशासाठी कंपॅरेटिव्ह स्टडी दॅट विल अलाव रिसर्चर टू स्टडी द जीन फंक्शन इन दोज ऑर्गॅनिझम. अलाव काय जीन फंक्शन इन दोज ऑर्गॅनिझम मध्ये जीन फंक्शन स्टडी करण्यासाठी काय झालेलं हा मदत करतो. जर आपण बघितलं तर ऑर्गॅनिझम जे आहेत ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स आहेत. पहिला ह्युमन बिंग जर बघितलं ह्याच्यामध्ये क्रोमोसोम नंबर किती आहे तर 46 आहे. एस्टिमेटेड नंबर ऑफ जीन किती 33,000 आहे. आणि एस्टिमेटेड साईज बेस पेअर जर बघितले आपण 3 बिलियन आहे. किती 3 बिलियन. माऊस जर बघितला माऊसमध्ये क्रोमोसोमचा नंबर किती आहे 40 आहे. पेअर नंबर ऑफ क्रोमोसोम किती 40. एस्टिमेटेड जीन इन नंबर किती 25,000. आणि एस्टिमेटेड साईज बेस पेअर जे आहेत हे किती आहेत 2.9 बिलियन आहे. बघा ह्या ठिकाणी जर बघितलं आपण तर हे कंपॅरेटिव्ह स्टडी आपल्याला या ठिकाणी दिसून येते ह्या टेबलवरून. ह्युमन बिंगचं बघितलं 46 नंबर ऑफ क्रोमोसोम आहे. एस्टिमेटेड जीन किती 33,000 आहे आणि 3 बिलियन बेस पेअर आहे. माऊसमध्ये जर बघितलं तर 40 क्रोमोसोमचा नंबर आहे 40. 25,000 एस्टिमेटेड जीन नंबर आहे आणि 2.9 बिलियन बेस पेअर आहेत. फ्रूट फ्लाय जर ड्रासोफिलाचं जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये क्रोमोसोम किती आहेत 8 नंबर किती 8 आणि 13,000 एस्टिमेटेड जीन्स आहेत आणि 165 मिलियन आहे हा बिलियन नाही हे एवढे काय तर ह्याच्यामध्ये बेस पेअर आहे. प्लॅन्टमध्ये जर बघितलं तर कुठलं राईस जे आहे त्या राईसमध्ये जर बघितलं तर 10 जे आहे हे काय क्रोमोसोम नंबर अगेन 25,000 जे आहेत जीन एस्टिमेटेड आहेत आणि 157 मिलियन जे आहे बेस पेअर आहेत. राऊंड वर्ममध्ये बघितलं तर क्रोमोसोमचा नंबर किती 12 आहे. 19,000 काय तर एस्टिमेटेड जीन्स आहेत आणि 97 मिलियन काय बेस पेअर आहेत डीएनएच्या. ईस्टमध्ये जर बघितलं तर क्रोमोसोमचा नंबर काय 32 आहे. एस्टिमेटेड जीनचा नंबर जर बघितला तर किती आहे तर त्याच्यामध्ये 6,000 आहे आणि 12 मिलियन ह्या नायट्रोजन बेस पेअर आहेत. बॅक्टेरियामध्ये जर बघितलं ई कोलायमध्ये तर 1 नंबर ऑफ क्रोमोसोम 1. एस्टिमेटेड नंबर ऑफ जीन 4,400 आणि एस्टिमेटेड साईज जे आहे बेस पेअरची ती किती 4.6 मिलियन आहे. अशा प्रकारे आपण हे कंपॅरेटिव्ह ह्याचं स्टडी करू शकतो. कंपॅरेटिव्ह स्टडी जिनोम साईज ऑफ ह्युमन अँड अदर ऑर्गॅनिझम. आता जर आपण बघितलं तर द सिक्रेट ऑफ आवर कॉम्प्लेक्सिटी may be lead not the number of our gene but how we use them. हे सिक्रेट जे आहे कॉम्प्लेक्सिटी मे लीड नॉट इन द नंबर ऑफ आवर जीन बट हाऊ वी यूज देम. इट विल लीड टू अंडरस्टँडिंग ऑफ द जीन स्ट्रक्चर अँड फंक्शन इन द अदर पेसेस. आणि ह्याच्यावरून इट विल काय करू शकतं लीड टू काय अंडरस्टँडिंग जीन स्ट्रक्चर and function in the other species. Since we process many of genes same as those of flies, roundworms, mice, such studies lead to gather understanding of human evolution. आणि हे जे कॉम्प्लेक्सिटी आहे आता आपल्यामध्ये काही जीन्स असे आहेत हे जे जीन्स आयडेंटिफाय झालेले आहेत ते जीन्स कुणामध्ये आहेत तर दॅट जीन्स प्रेझेंट इन द फ्लाईज, राऊंडवर्म, माईस. हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ह्यांच्यामध्ये पण तेच जीन्स आहेत आणि फंक्शन पण काय त्यांच्यामध्ये ते सेमच असणार आहे. ऑब्विसली जीन तोच असला म्हणजे काय फंक्शन पण काय सेम असणार आहे. आणि हा जो स्टडी आहे हा सच स्टडी काय विल लीड टू ह्या स्टडीवरून आपण काय सांगू शकतो तर गॅदर द अंडरस्टँडिंग ऑफ ह्युमन इव्हॉल्युशन.
आणि ह्याच्यावरून आपण काय इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकतो की ह्युमन इव्हॉल्युशन कसं झालं हे जी इन्फॉर्मेशन ह्याच्यावरून आपण काय करू शकतो गॅदर करू शकतो. अशा प्रकारचं ह्युमन जिनोम प्रोजेक्ट संपला. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिनोमिक्स अँड ह्युमन जिनोम प्रोजेक्टचा काय केला स्टडी केला. पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण DNA फिंगरप्रिंटिंग हे स्टडी करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत ज्यांनी आपला चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नाहीत त्या विद्यार्थ्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.